चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा निवडणुकीमध्ये रंगत आलेली आहे। आज सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचाराच्या सभेदरम्यान आमदार संदीप धुर्वे यांनी बाळू धानोरकर यांनी 4 वर्षात केलेलं विकास काम दाखवा, मी विकास काम दाखवल्यास माझी मिशी उडवून टाकील अशा पद्धतीची भीष्म प्रतिज्ञा घेतली। आपल्यासोबत खुद्द आमदार संदीप धुर्वे आहेत, जे आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। तुम्ही भाषणादरम्यान बोलले की 4 वर्षातलं एक विकास काम दाखवा, जे स्वर्गीय बाळू धानोरकर आमदारांनी खासदारांनी केलेलं आहे। ही भीष्म प्रतिज्ञा तुम्हाला का घ्यावी वाटली? मी आजच्या भाषणादरम्यान स्पष्टपणे बोललो आणि ते सत्य आहे। एक तर स्वर्गीय व्यक्तीबद्दल मी बोलत नाही, पण ज्या पद्धतीने त्यांच्या प्रतिभा धानोरकर ह्या बोलत आहेत की सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी कोणता विकास केला। तुम्हाला माहीत आहे सुधीर भाऊ एक विकास पुरुष आहेत। मग जेव्हा तुम्ही सुधीर भाऊबद्दल विकास कामाच्या संदर्भात बोलता की ते काही करू शकत नाही, आणि मग साहजिकच जेव्हा तुमचे पतिराज सत्तेवर होते 4 वर्ष, तेव्हा त्यांनी कोणता विकास साधला? आमच्या आर्णी घाटंजी पांढरकवडा भागात त्यांचे कोणतेच विकासात्मक काम नाही आहे। उलटं कोणी काँग्रेसचेच व्यक्ती जर काम मागायला जायचे तर ते त्यांना म्हणायचे की आर्णी विधानसभेच्या भरोश्यावर मी खासदार नाही झालो, मी 4 विधानसभेच्या भरोश्यावर खासदार झालो आणि तुम्ही तर सर्व आर्णी मतदारसंघवाले भाजप करता, तुमच्यावर माझा विश्वास नाही, मी तुम्हाला निधी देऊ शकत नाही। हे सत्य आहे। याच गोष्टीला कंटाळून 5000 मतदार संख्या असलेली शिवनी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र चव्हाण, जे शिवाजीराव मोघेचे उजवे हात, त्यांचे वडील, यांच्या गोष्टीला मोघेच्या आणि धानोरकरांच्या गोष्टीला कंटाळून त्यांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे माझ्या नेतृत्वात प्रवेश केला, पूर्ण ग्रामपंचायतच्या बॉडीसहित। तुमच्या समक्ष मी परत बोलतो की त्यांचे विकास काम घाटंजी आर्णी पांढरकवड्यात नव्हतेच। त्यांना राग होता की इकडे भारतीय जनता पार्टीला 59,000ची लीड भेटली होती, त्याच्यामुळे त्यांचा राग होता। पण तुम्हाला एक सांगताना एक गोष्ट स्पष्ट सांगतो, एकदा इलेक्शन संपलं, आमदार असो की खासदार असो, तो कोणत्या एका पक्षाचा राहत नाही। तो त्यांचाही खासदार असतो, तो त्यांचाही आमदार असतो ज्यांनी त्यांना मतदान केलं, आणि त्यांचाही आमदार खासदार असतो ज्यांनी त्यांना मतदान नाही केलं। हा सर्वांचा आमदार खासदार असतो। त्याच्यामुळे साहजिकच आहे की, आणि व्यक्ती कोणत्या का समाजाचा नसतो लोकप्रतिनिधी। कारण हे ज्या पद्धतीनं जातीवादाकडे वळू पाहत आहेत, अरे बाबा विकासावर बोला ना, विकासाच्या संदर्भात बोला ना, जात हा विषयच नसतो इलेक्शनमध्ये। आणि आज मी जरी गोंड जातीचा आहे, आदिवासी, परंतु मी माझ्या मतदारसंघात कुणबी समाजाला जे भरभरून दिलं, 50 लाखाचं सभागृह घाटंजी, 30 लाखाचं मराठा कुणबी समाजाला आर्णी, 25 लाखाचं पांढरकवडा शहरात, मी थोडी जातीवाद केला। तेली, माळी या सर्व समाजांना, गोलागोलकर, भोई, जितके समाज आहेत छोटे मोठे, त्या सर्वांना मी त्यांच्या सामाजिक सभागृह मी त्या जातींना दिलेले आहे। मी थोडी जातीवाद पाहिला, मी तर फक्त मग आदेशच काम करायला पाहिजे। तुम्ही असं का म्हटलं की मी मिशी उडवून टाकेल, मी मिशी ठेवणार नाही? बरोबर आहे, मिशी पूर्ण नाही म्हटलं, अर्धी उडील। त्यांचे विकास काम दाखवा। खासदार होते 4 वर्ष, ते आर्णी घाटांची पांढरकवडा त्यांची विकास कामं दाखवा। निदान कमीत कमी 1 कोटीची दाखवा। 4 वर्षात खासदार झाल्यावर नाही आहेत, मी दाव्याने सांगतो। आणि इकडला माणूस काम मागायला गेला काँग्रेसचाच। जर त्यांनी विकास कामं 4 वर्षातलं एक काम जरी या भागातलं दाखवलं, पर्टिक्युलर तुम्ही मतदारसंघाबद्दल म्हणताय की विधानसभा मतदारसंघाबद्दल? विधानसभेत त्यांनी एक काम दाखवून दिलं तर मग काय? एक काम खासदारांनी कमीत कमी 1 कोटीचे काम दाखवायला पाहिजे। 4 वर्षात 5 कोटी त्यांना भेटतात पर वर्षाला, की झाले 20 कोटी। तुम्ही ठीक आहे, इकडे तुम्हाला लीड नव्हता, पण शेवटी आम्ही मतदार त्यांचे होतोच ना सगळे। त्यांनी कधीच झुकतमाप दिलं नाही, कधीच नाही, नेवर। बघून घ्या बा, तुम्हाला ते खासदार निधी चेक करून घ्या, तुम्हाला उत्तर मिळून जाईल। काम जर दाखवलं तर तुम्ही 4 वर्षातलं जर एखादं काम या विधानसभा मतदारसंघातलं दाखवलं तर तुम्ही तुमची प्रतिज्ञा पूर्ण करणार? हो, 100% दाखवा 1 कोटीची कामं। 1 कोटीचा हिस्सा असेल कमीत कमी या विधानसभेचा, दाखवा त्यांची कामं, दाखवा त्याच्या खासदार निधीतली कामं। समजलं ना? मूछ हमारी टाइटी है, रखते तो हम बात करते। आणि मुद्दा जातीपातीवर नाही गेला पाहिजे, विकासाच्या भरोश्यावरच इलेक्शन लढलं गेले पाहिजे।
निश्चित आपण जर पाहिलं तर आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार संदीप धुर्वे यांनी एक भीष्म प्रतिज्ञा घेतली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की या मतदारसंघामधलं एक काम या गेल्या 4 वर्षामध्ये या भागातील खासदारांनी स्वर्गीय खासदारांनी केलेलं दाखवावं, जे 1 कोटी रुपयाचं असेल तर मी माझी मिशी काढेल अशा पद्धतीची प्रतिज्ञा त्यांनी घेतली आहे. कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, TVN मराठी, पांढरकवडा, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.